नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण FYVAला असलेला प्राकृतिक भूगोल भाग 2 च्या अंतर्गत असलेला विषय अर्थात वातावरण आणि जलावरण या विषयाला सुरुवात केली होती. या विषयामध्ये असलेलं आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे वातावरणाची घटना, निर्मिती आणि संरचना. या पहिल्या प्रकरणाला आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात केल्यानंतर वातावरणाची निर्मिती, वातावरणातले मुख्य वायू, वातावरणाचं महत्त्व इत्यादी प्रकारचे घटक आपण बघितले होते. त्याचबरोबर आपण ब्रह्मांड किंवा सूर्यकुल किंवा विश्वाच्या निर्मितीच्या बाबतीत असलेले अनेक प्रकारचे रहस्य, त्यांची कारणे किंवा परिणाम किंवा कशा प्रकारे त्यांची निर्मिती झालेली आहे हे सुद्धा आपण मागच्या तासाला व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की पृथ्वी हा एकमेव सजीवसृष्टी असलेला ग्रह आणि या ग्रहामध्ये असे अनेक प्रकारचे स्थित्यंतर, परिवर्तन आणि बदल हे कालानुरूप म्हणजे अर्थात जेव्हापासून या ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्म कण किंवा पदार्थ जेव्हा बाहेर पडले एका गुच्छातून किंवा एका तेजपुंज प्रवाहातून आणि बाहेर पडल्यानंतर कालांतराने अनेक प्रकारचा बदल या पृथ्वीवर म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये होत गेला आणि बदलाचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव या पृथ्वीवर असलेल्या सभोवतालच्या नैसर्गिक आणि सामाजिक परिस्थितीवर होत गेला आणि त्यामुळेच अनेक प्रकारचा बदल आणि परिवर्तन आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा इम्पॅक्ट हा आपल्याला पडताना दिसून येतो. मित्रांनो, वातावरणाच्या निर्मितीमध्ये पृथ्वीसारख्या सजीवसृष्टी असलेल्या ग्रहामध्ये वातावरण, जलावरण, जीवावरण, भूआवरण असे विशिष्ट प्रकारचे आवरण निर्माण होऊन एक वेगळी परिस्थिती या पृथ्वीवर निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे पशु, पक्षी, जीव, सूक्ष्मजीव, प्राणी आणि त्याबरोबर मानव या सर्व घटकांची, नैसर्गिक घटकांची, ज्याच्यामध्ये जीव आहे जो ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन सोडतो, विशिष्ट वयामध्ये किंवा विशिष्ट प्रकारच्या गटामध्ये अनेक प्रकारच्या फॅमिली किंवा या समूह परिवारांचा समूह किंवा प्राण्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळेल. हे खरंच खूप अनोखं आहे, हे विशेष आहे. हे सगळं व्हायला आणि घडायला पृथ्वीसारख्या ग्रहाला वाट पाहावी लागली आणि सजीवसृष्टीच्या उत्पत्तीनंतर, निर्मितीनंतर अनेक प्रकारचा बदल या सभोवतालच्या परिस्थितीमुळे आणि भूपृष्ठावर होत असलेल्या आणि भूगर्भाच्या अंतर्गत होत असलेल्या बदलामुळे होत आलेलं आहे. वातावरणाच्या निर्मितीमध्ये वातावरण, जलावरण, जीवावरण, भूआवरण, शिलावरण असे वेगवेगळ्या प्रकारचे आवरण, ह्या आवरणाच्याच आच्छादनांमुळे पृथ्वी सुरक्षित आहे. पृथ्वीवर विशेष प्रकारचं एक मंडल आहे, एक मोठा घटक किंवा एक क्रिया ही या पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या सभोवताली होत असते. सगळ्या प्रकारच्या क्रिया प्रक्रियांमुळेच पृथ्वी आज एक विशिष्ट प्रकारचा स्थिर असलेला ग्रह आपल्याला या संपूर्ण सूर्यमालेमध्ये पाहायला मिळतो. जशी जशी परिवर्तन आणि स्थित्यंतर आणि बदल होत जातो तशा तशा प्रकारचा प्रभाव पृथ्वीवर आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व घटकांवर होत असतो. वातावरणाच्या निर्मितीमध्ये वातावरण ज्याप्रमाणे तयार झालेलं आहे, विशिष्ट प्रकारच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारचे वायू या पृथ्वीवर निर्माण होऊन त्यांचं उत्सर्ग होऊन काही आकाशामध्ये स्थिरावले, काही भूपृष्ठावर आहेत, काही भूगर्भात आहे किंवा काही विशिष्ट अंतरावर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वातावरणाच्या निर्मितीमध्ये अनेक प्रकारचे वायूंचं निर्गमनसुद्धा होत असतं. काही वायू वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचे घटक परावर्तित करत असतात, उत्सर्जित करत असतात. काही घटक सामावून घेत असतात, काही स्थिरावत असतात म्हणजे काही ठिकाणी थांबलेले असतात. अशा प्रकारच्या वायूंची क्रिया आणि प्रक्रिया ही फक्त पृथ्वीसारख्या सजीवसृष्टी असलेल्या ग्रहांवरच आपल्याला पाहायला मिळते. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अनेक प्रकारचे वायू आणि वायूंचं महत्त्व, वायूंचं आच्छादन आपण घेतलेलं होतं. ओझोन वायूचं सुरक्षा कवच किंवा कवच कुंडल ज्याला आपण म्हणतो, या ओझोन वायूच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. वातावरणाच्या निर्मितीनंतर वातावरणाचं महत्त्व हे काय आहे हेही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. आज आपण वातावरणाची घटना अर्थात वातावरण कोणत्या कोणत्या घटकांनी तयार झालेलं आहे हे आपण घेणार आहोत. वातावरणाच्या घटनेमध्ये प्रामुख्याने
3 घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे 3 प्रमुख घटक सर्वात महत्त्वाचे आहे. तर पहिला आहे वायू. वातावरणाच्या घटनेमध्ये 3 जे प्रमुख घटक सांगितलेले आहे त्याच्यातला पहिला आहे वायू, दुसरा आहे पाण्याची वाफ आणि तिसरं आहे धूलिकण, जे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण धूलिकणांच्याच प्रभावामुळे आणि परिणामांमुळे ह्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे स्थित्यंतर आणि परिवर्तनं उत्पत्तीपासून तर आतापर्यंत होत आलेले आहेत आणि ते होत असतील. तर वातावरणाच्या घटनेमध्ये हे प्रमुख 3 घटक वायू, पाण्याची वाफ आणि धूलिकण हे महत्त्वाचे आहे. तर त्याच्यातलं घेऊया आपण वायू. वायू वातावरणाच्या घटनेमधला सर्वात महत्त्वाचा घटक. वायू आपणास माहीत आहे, पृथ्वीवर असंख्य प्रकारचे वायू सापडतात, काही आढळून येतात. मग हे वायू पृथ्वीच्या भूगर्भापासून पृथ्वीच्या भूपृष्ठावर, पृथ्वीच्या विविध भूपृष्ठापासून विशिष्ट अंतरावर असलेल्या आकाशात किंवा ब्रह्मांडामध्ये म्हणजे जवळजवळ 1000 ते 10,000 किलोमीटरपर्यंत वायूंचं कवच किंवा वायू आपल्याला आढळून येतो. मग अनेक प्रकारची वायू आहेत. हायड्रोजन आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, मोनॉक्साईड आहे, हेलियम आहे, न्यूट्रॉन आहे, हेक्झॉन आहे, असे विशिष्ट प्रकारचे वायू. महत्त्वाचे वायू जवळजवळ 350पेक्षा जास्त या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळतात. मिथेन, इथेन, ब्युटेन, आयसोब्युटेन अशा वेगवेगळ्या प्रकारचे वायू. परंतु हे वायू आपल्याला दिसत नाही, कारण आपण सुरुवातीलाच पहिल्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वातावरणाची व्याख्या घेतलेली आहे. या वातावरणाच्या व्याख्येमध्ये या वायूंना रंग, गंध आणि चव नसतो. हे आपल्याला MEM गेडस या प्राणी जीवशास्त्रज्ञाने आपल्याला सांगितलं आहे. खरंच आहे, कोणत्याही वायूला रंग, गंध किंवा चव ही नसते. कोणताही वायू आपण सहज गतीने पकडू शकत नाही. वायू एक विशिष्ट प्रकारचा एक आभासी असलेला एक पदार्थ आहे, एक घटक आहे, जो आपल्या संपूर्ण पर्यावरणामध्ये किंवा या वायुमंडलामध्ये एक प्रवाहाच्या पद्धतीने तो प्रवास करत असतो किंवा तो स्थिरावत असतो. मग हे वायू आपल्याला कशा प्रकारे जाणवतात? वायूंचं कोणत्या तरी दुसऱ्या वायूंमध्ये मिश्रण झाल्यानंतर त्यांची एक रासायनिक अभिक्रिया होते आणि रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर जे रासायनिक समीकरण पुढे येईल त्याच्यामार्फत तो वायू किंवा तो घटक आपल्याला समजतो. जसं H+O किंवा H+O2. O2 हा पाण्याचा आहे आणि H अर्थात हायड्रोजनचा आहे. आता H अर्थात हायड्रोजन वेगळा आहे, ऑक्सिजन वेगळा आहे. हे वायू आपल्याला दिसत नाही, परंतु याच वायूंचं जर मिश्रण जर आपण केलं H+O2, H2O, खाली 2 लागतो, हायड्रोजन ऑक्साईड म्हणजे एक प्रकारचं ज्याला आपण पाणी म्हणतो, पाण्याच्या स्वरूपामध्ये हा घटक आपल्याला पाहायला मिळतो H+O2, H2O. तर पाणी आहे आणि हायड्रोजन आहे, यांच्या मिश्रणानंतर आपल्याला H2O हा आपल्याला वायू मिळत असतो. असंख्य प्रकारचे वायू रासायनिक अभिक्रियेतनं आपल्याला बाहेर दिसत असतात किंवा ते जाणवत असतात. वातावरणाच्या घटनेमध्ये ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे प्रमुख वायू सांगितले गेलेले आहे आणि हे सर्व वायू पशु, पक्षी, प्राणी आणि सभोवतालची परिस्थिती, ह्या परिस्थितीला असलेले सर्वात महत्त्वाचे असलेले हे वायू, ज्या वायूंमुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचं जीवावरण, अनेक प्रकारची संपत्ती, मग ती नैसर्गिक असेल किंवा प्राणी संपत्ती असेल, महासागरातली संपत्ती असेल, ही स्थिरावलेली आहे, स्थिर दिसताना आपल्याला दिसून येते. या वातावरणातल्या घटकामध्ये वायू या भागामध्ये किंवा या घटकात प्रामुख्याने 4 प्रमुख आणि महत्त्वाचे वायू आपल्याला लक्षात येईल. 4 प्रमुख वायू या घटकामध्ये पाहायला मिळतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं की असंख्य प्रकारचे वायू या वातावरणात किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठावर, भूगर्भात आणि विशिष्ट अंतरावर म्हणजे आकाशापर्यंत किंवा ब्रह्मांडात आढळून येतात. परंतु पृथ्वी स्थिर होण्यामागे या 4 वायूंचं सर्वात महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मग हे 4 वायू कोणते? तर त्याच्यातला पहिला आहे नायट्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन, तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड आणि चौथा आहे ओझोन. हे 4 वायू पृथ्वीवर असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांना स्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या वायूंचं प्रमाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. 4 प्रमुख वायू मी जे तुम्हाला सांगितले, नायट्रोजन, ऑक्सिजन,
कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन हे 4 प्रमुख वायू. मग नायट्रोजन हे जे वायू आहे या वायूंचं प्रमाण पृथ्वीच्या भूपृष्ठावर, नायट्रोजन हा वायू पृथ्वीच्या भूगर्भात पण आहे, भूपृष्ठावर पण आहे आणि विशिष्ट अंतरावर सुद्धा त्याची अभिक्रिया होत असते. या नायट्रोजनचं प्रमाण वातावरणामध्ये 78.8% आहे. या वायूंचं प्रमाण वातावरणामध्ये 98.8% आहे. या नायट्रोजन वायूची जी भूमिका आहे ही वातावरणात सर्वात सक्रिय आणि महत्त्वाची राहिलेली आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ किंवा वनस्पती असतात किंवा भूगर्भातले जे काही खनिज असतात, या सर्व परिस्थितीमध्ये नायट्रोजन वायूंचा वास किंवा त्या ठिकाणी हा उत्सर्जित होत असतो, त्या ठिकाणी तो निर्माण होत असतो. नायट्रोजन अर्थात NO2 नायट्रोजन पुढे ऑक्साईड. नायट्रोजन हा वायू पुढे O2 मिक्स झाल्यानंतर त्याच्या रासायनिक अभिक्रियेतून नायट्रोजन ऑक्साईड हा वायू निर्माण होत असतो. तर विविध प्रकारच्या वनस्पती वाढीमध्ये किंवा त्यांच्या संवर्धनासाठी नायट्रोजन वायूंची आवश्यकता असते आणि हे वायू निर्माण होत असतात आणि या वायू निर्माण झाल्यामुळे हे वायू या अशा ठिकाणी एक प्रकारचे सुरक्षा कवच त्यांना लाभत असतात. अशा प्रकारची भूमिका नायट्रोजन वायूची आपल्या वातावरणामध्ये महत्त्वाची आहे. नायट्रोजन वायू हा सगळ्या ठिकाणी आढळून येतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिस्थितीनुसार त्याचं एक प्रकारची भूमिका मांडत असतो आणि त्याला सुरक्षा देत असतो. पुढचा जो वायू आहे जो 2 नंबरवर आहे तो म्हणजे ऑक्सिजन वायू O2. ऑक्सिजन आपणा सर्वांना माहिती आहे की ऑक्सिजन अर्थात ज्याला आपण मराठीमध्ये प्राणवायू असं म्हणतो. प्राणवायूची आवश्यकता, प्राणवायूची गरज ही किती महत्त्वाची आहे आणि किती त्याच्यासाठी लढावं लागत आहे हे आपल्याला आता कोरोनाच्या पिरियडमध्ये लक्षात येत आहे. प्रत्येक पेशंटला ऑक्सिजनची गरज असते, कारण शरीरात असलेला जो काही प्राणवायू आहे याची पातळी जर कमी झाली तर त्याला ऑक्सिजन द्यावा लागतो आणि तेव्हा तो ऑक्सिजन दिल्यानंतर त्याच्या शरीरातला प्राणवायू निर्माण होत असतो. तो त्या प्राणवायूमुळे जिवंत राहत असतो. या प्राणवायूचं महत्त्व आपल्याला या कोरोनासारख्या पिरियडमध्ये किंवा जे काही पेशंट असतात किंवा जे काही ॲडमिट आहेत त्या लोकांना प्राणवायू लागत असतो. याच्यावरून लक्षात येईल की आजारी असो किंवा आजारी नसो तरीही प्राणवायू प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी या पृथ्वीवर आपल्याला आढळून येतो. मग तो पृथ्वीचा भूगर्भ असो, पृथ्वीचा भूपृष्ठ असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या परिस्थितिकी घटकांमध्ये. या ऑक्सिजन वायूचं प्रमाण आपल्या वातावरणामध्ये 20.95% इतके आहे. 20.95% आहे आणि हा ऑक्सिजन वायू सृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पशु पक्षी प्राणी जेवढंही हे सर्व जे जीवावरण आहे हे सर्व जीवावरण याच ऑक्सिजनवर अवलंबून आहे. तिसरा जो प्रमुख वायू या वातावरणाच्या घटकामध्ये वायूमध्ये तो सांगितलेला आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड C+O2. C अर्थात कार्बन आणि O2 म्हणजे ऑक्साईड. C+O2 कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारे हा शब्द तयार होतो. वातावरणातील तिसरा महत्त्वाचा घटक आणि कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तर कार्बन आणि कार्बन डायऑक्साईडचं काय उपयोग आहे मित्रांनो? अनेक प्रकार पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर जे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये अनेक प्रकारचे अवशेष किंवा अनेक प्रकारचे संपत्ती किंवा पशुपक्षी प्राणी नष्ट झालेले आहे. कारण त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये अशा अनेक नैसर्गिक आपत्ती, मग ज्वालामुखी असतील, भूकंप असतील, वेगवेगळे मोठे मोठे चक्रीवादळे असतील, असे अनेक भयानक नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली आणि काही काळानंतर हे सर्व नष्ट झालं. काही कालावधीनंतर हे सर्व गाडले गेले. मग ते पृथ्वीच्या भूगर्भात गाडले गेले, काही समुद्राच्या तळाशी गेले. मग अनेक वर्षापासून हे सर्व पशुपक्षी प्राणी नष्ट झाल्यानंतर, गाडले गेल्यानंतर त्याच्यातनं विशिष्ट प्रकारचा जो वायू निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. याच निर्मितीतून कार्बनची निर्मिती होते, कार्बन उत्सर्जित होतो आणि पुढे O2 मिक्स झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईडच्या प्रक्रियेतनं वेगवेगळ्या वायूंचं मिश्रणसुद्धा तयार होत असतं आणि या वायूंची भूमिका या अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल. हे जे वायू आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणातील जे काही सूक्ष्म घटक असतात, कार्बन डायऑक्साईड हा वायू हे सर्व सूक्ष्म घटक शोषून घेतात. आणि कार्बन डायऑक्साईड काय करतात, वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड शोषतात व रात्रीच्या वेळी ते
उत्सर्जित करत कारण ते बाहेर फेकत असतात. ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी प्राणी आणि वनस्पती शोषून घेतात आणि रात्रीच्या वेळेला हे उत्सर्जित करतात किंवा हे बाहेर काढत असतात, त्याचप्रमाणे मानवसुद्धा विशिष्ट प्रकारचा प्राणवायू घेतल्यानंतर रात्री किंवा मध्यरात्री तो अशाच प्रकारचा कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर काढत असतात. मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड हा वायू अतिशय महत्त्वाचा आहे आणि या वायूचं महत्त्व, याची भूमिका आपल्याला या वातावरणातील वायूंमुळे किंवा या वायूंच्या घटनेमध्ये लक्षात येईल. तर पुढचा तो वायू जो सांगितलेला आहे तो म्हणजे ओझोन वायू. ओझोन अर्थात O+O2+O3 आणि अशा प्रकारे ओझोन वायू या पृथ्वीच्या भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठापासून विशिष्ट अंतरावर आपल्याला आढळून येतो. या ओझोन वायूचं जे प्रमाण आहे हे जवळजवळ 0.00006% वातावरणामध्ये आहे. ओझोन वायूचं प्रमाण 0.00006% आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 0.03% इतकं प्रमाण या वातावरणामध्ये आढळून येतं. ओझोन हा वायू भूपृष्ठापासून 15 ते 35 किलोमीटर विशिष्ट अंतरावर म्हणजे तपांबरापासून तर स्थितांबराच्या मध्ये असलेला एक आवरण आहे, एक आच्छादन आहे, ज्याला आपण ओझोनांबर असं म्हणतो किंवा ओझोन स्पिअर किंवा ओझोनचं आवरण असं म्हणतो. या विशिष्ट परिस्थितीत किंवा त्या भागामध्ये अंतरावर हा ओझोन वायू आपल्याला आढळून येताना दिसतो. ओझोन वायू हा एक प्रकारे जीवसृष्टीला वरदान म्हणून लाभलेला आहे, कारण आपणास माहीतच आहे ओझोनची निर्मिती कशी झाली हा भाग नंतर आहे, मी तुम्हाला नंतरच सांगेन. कारण ओझोन वायूचं महत्त्व संपूर्ण सजीवसृष्टीच नाही म्हणणार, या पृथ्वीवर असलेलं जे काही जीवावरण आहे या जीवावरणाला वाचवण्याचं काम ओझोन वायू करत असतं. कारण सूर्यापासून निघणारे जे काही विषारी आणि अतिनील आणि घातक किरणे जे आहेत किंवा प्रकाश आहे हा सरळ सरळ पृथ्वीवर येत नाही, तर ओझोनसारख्या सुरक्षा कवच किंवा कवच कुंडल असलेल्या आवरणातून अतिनील किंवा घातक किरणे हे परावर्तित होऊन त्याच्यातून सामान्य किरणे किंवा प्रकाश छेदून आपल्या पृथ्वीच्या भूपृष्ठावर येत असतात आणि ही सर्व किरणे परावर्तित असतात. त्याच्यामुळे या ओझोन वायूच्या थरामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका हा जाणवत नाही किंवा आपल्याला होत नाही, म्हणूनच सजीवसृष्टी ही जिवंत राहते किंवा ती स्थिरावत असते. अशा प्रकारे ओझोन वायूचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. वातावरणाच्या घटनेमध्ये जे प्रमुख 3 घटक सांगितलेले आहे, वायू, पाण्याची वाफ आणि धूलिकण, या 3 प्रमुख घटकांमध्ये वायू याच्यामध्ये आपण 4 प्रमुख वायू जे घेतलेले आहेत. पहिलं आहे नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते म्हणजे 78.8% आहे. दुसरं आहे ऑक्सिजन वायू, याचं प्रमाण 20.95% आहे. तिसरं आहे कार्बन डायऑक्साईड, याचं प्रमाण 0.03% आहे. आणि चौथं आहे ओझोन वायू. या ओझोन वायूचं प्रमाण वातावरणामध्ये 0.0006% इतकं आहे. अशा प्रकारे वातावरणातील घटकामध्ये वायू हा आपला भाग संपलेला आहे. मित्रांनो, दुसरा जो भाग आहे या वातावरणाच्या घटनेमधील दुसरा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पाण्याची वाफ. पाण्याची वाफ, ज्याला दुसऱ्या भाषेत आपण बाष्पीभवन असं म्हणत असतो. पाण्याची वाफ हा अतिशय महत्त्वाचा घटक आपल्याला लक्षात येईल. वातावरणामध्ये जी काही पाण्याची वाफ आहे ही पाण्याची वाफ एका बाष्पयुक्त रूपात किंवा वायुरूप अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येते. कारण सूर्यापासून येणारा जो काही प्रकाश आहे या प्रकाशाचं उत्सर्जन किंवा या प्रकाशाची तीव्रता किंवा उष्णता किंवा ऊर्जा ही सर्वात जास्त असते आणि त्यामुळे विशिष्ट प्रकारचं पृथ्वीच्या भूपृष्ठावर बाष्पीभवन ही क्रिया किंवा ज्याला आपण पाण्याची वाफ असं म्हणतो ही क्रिया होत असते. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर ही संपूर्ण वाफ वातावरणामध्ये येऊन मिसळते. मग वातावरणात बाष्पीभवन किंवा पाण्याची वाफ मिसळल्यानंतर अनेक प्रकारचे आश्चर्यकारक असलेले काही घटक एका वेगळ्या प्रक्रियेतनं वातावरणामध्ये किंवा भूपृष्ठावर पाहायला मिळतात. ही एक प्रकारची अभिक्रिया आहे.
पाण्याची वाफ किंवा बाष्पीभवन वातावरणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कणात पदार्थात वायूंमध्ये मिसळल्यानंतर त्याची जी काही पुढे अभिक्रिया घडून येते त्याचा परिणाम म्हणजे पाऊस आहे, हिमधुके आहेत, हिम वर्षाव आहे, गारांचा पाऊस आहे, दव किंवा विविध प्रकारचे धुके अशा प्रकारची निर्मिती या पाण्याची वाफ किंवा या बाष्पीभवन या बाष्पयुक्त वायू रूपात आपल्याला पृथ्वीच्या भूपृष्ठावर आपल्याला मिळत असते किंवा प्राप्त असते किंवा अशा प्रकारची अभिक्रिया ही होत असते. म्हणूनच पाण्याची वाफ हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि पृथ्वीसारख्या सजीवसृष्टी असलेल्या ग्रहांवर अतिशय म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून तर आज सगळ्यात बाष्पीभवनाचा पाण्याची वाफ हा घटक कधीही न थांबणारा आहे. पाण्याची वाफ ही आताही चालू आहे, बाष्पीभवनसुद्धा चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आर्द्रता दिसेल. आपण काम करत असताना आपल्या शरीरावर किंवा अंगावर किंवा चेहऱ्यावर जो घाम येतो तो घामसुद्धा एक प्रकारची वाफच म्हटली जाते, कारण वेगवेगळ्या अभिक्रिया होऊन हे सगळे त्याचे वेगळे रूप आहेत आणि ते आपल्याला बाहेर पडताना आपल्याला दिसत असतात. अशा प्रकारे दुसरा हा घटक पाण्याची वाफ हा आपला महत्त्वाचा आहे. तिसरा जो प्रमुख घटक या वायूंच्या किंवा वातावरणाच्या घटनेमध्ये जो सांगितलेला आहे तो म्हणजे धूलिकण, डस्ट पार्टिकल. धूलिकण अर्थात हवेमध्ये किंवा या वातावरणामध्ये भूपृष्ठापासून भूगर्भात पण धूलिकण आहे, भूपृष्ठावर सुद्धा धूलिकण आहे. भूपृष्ठापासून आकाशात किंवा विशिष्ट प्रकारच्या अंतरावर म्हणजे पूर्ण ब्रह्मांडात म्हटलं तरी काही हरकत नाही, ब्रह्मांडामध्ये सुद्धा धूलिकण आहे. धूलिकणांचा खूप मोठी किंवा महत्त्वाची भूमिका पृथ्वीच्या निर्मितीमध्ये राहिलेली आहे. या धूलिकणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे कण असतात, धुरांचे कण असतात, तंतू, जीवजंतू, सूक्ष्म जीव किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म प्राणी किंवा कीटाणू किंवा असे अनेक प्रकारचे घटक या सर्व घटकांचा समावेश या धूलिकणांमध्ये असतो. सर्वात जास्त वाळूंचे कण, मातीचे कण आपल्याला या धूलिकणामध्ये पाहायला मिळतात. मग आता हे जर धूलिकण पाहायचे असतील तर एखाद्या सूर्याचा प्रकाश बंद असलेल्या खिडकीत किंवा त्याला एखादं छिद्र असेल किंवा एक कवाड असेल, त्या कवाडातनं आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश असा बारीक येतो आणि त्या बारीक पडत असलेल्या सूर्याच्या प्रकाशामध्ये किंवा त्या किरणामध्ये असंख्य असे छोटे छोटे कण उडताना आपल्याला दिसतील. आपण पाहिलेलं असेल आणि आपल्याला माहीत पण असेल. याच कवड्यातनं किंवा या छिद्रातनं किंवा या भागातनं बारीक जो सूर्यप्रकाश आणि त्याच्यामध्ये पसरलेले हे सर्व धूलिकण असतात हे आपल्याला लक्षात येईल. आपल्याला ते असे सहज दिसत नाही, परंतु सूर्याच्या प्रकाशामध्ये हे सूक्ष्म धूलिकण आपल्याला सूक्ष्मनी म्हणणार पण धूलिकण आपल्याला दिसतात. धूलिकणांचा आकार हा सूक्ष्मपासून तर अतिशय अवाढव्य किंवा मोठमोठ्या आकारापर्यंत सुद्धा आहे. तर वजनाने हे सर्व जड असलेले धूलिकण वातावरणाच्या खालच्या थरामध्ये आढळून येतात. म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठावर एका विशिष्ट अंतरावर हे सर्व धूलिकण आपल्याला आढळून येतात. आणि हे जे धूलिकण आहेत हे जड असलेले धूलिकण हे वातावरणाच्या खालच्यात किंवा भूपृष्ठावर आढळून येतात आणि खालून तर वातावरणाच्या वरच्या थरामध्ये म्हणजे 1000 किलोमीटरपर्यंत असलेल्या 1000 किलोमीटर म्हणजे विशिष्ट प्रकारचं हे अंतर आहे आणि या अंतरावर असलेले हे सर्व धूलिकण आपल्याला या वातावरणाच्या वेगवेगळ्या थरामध्ये आढळून येतात. धूलिकणांची सर्वात महत्त्वाची भूमिका ही राहिलेली आहे. ज्याप्रमाणे ओझोन वायू सूर्याचे घातक किरणे किंवा अतिनील सूक्ष्म किंवा विषारी किरणे हे शोषून घेतात, त्याचप्रमाणे धूलिकणसुद्धा याच सूर्यापासून निर्माण होणारी जी काही उष्णता आहे जी अतिशय वेदनादायक असते, ही उष्णता हे धूलिकण शोषून घेतात. शोषून घेतल्यानंतर ती पुन्हा परावर्तित करतात आणि परावर्तित केल्यानंतर हा प्रकाश पुढे पुढे येत असतो. तो ओझोन वायूच्या थरात, ओझोन वायूच्या थरामध्ये, पृथ्वीच्या भूपृष्ठावर अशा प्रकारे हा प्रवास ह्या धूलिकणांचा होत असतो. मग इत्यादी प्रकारचे ऊर्जा किंवा उष्णता धूलिकण शोषून घेत असतात आणि या शोषण केल्यामुळे या धूलिकणांची भूमिका ही महत्त्वाची ठरते, कारण वातावरण हे सुरक्षित राहत असते. अशा प्रकारे वातावरणाच्या घटनेमध्ये आपण जे 3 प्रकार घेतले, वायू, पाण्याची वाफ आणि धूलिकण, हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि पृथ्वीच्या निर्मितीपासून तर आताच्या आधुनिक पृथ्वीपर्यंत म्हणजे आजच्या पृथ्वीपर्यंत ह्या तिघही घटकांचा वाटा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्याच
याच घटकांमुळे पृथ्वी ही स्थिर आहे. याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला घेऊया.